पुण्यात एमपीएससी राज्यसेवे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल रोजी पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि फराज खानला पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुण्यातील एबीसी चौकामध्ये जवळपास 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मोठं आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर उद्याच्या दिवशी म्हणजेच 12 एप्रिल रोजी यातील काही विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती. शरद पवार यांच्याशी एमपीएससी परीक्षेविषयी चर्चा केली होती आणि एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी, त्याचबरोबर कंबाईनच्या ज्या आहेत त्या जागा वाढव्या अशी सुद्धा विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्यामध्ये पुढे काय घडलं हेच आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही 11 तारखेला मोठं आंदोलन केलेलं होतं, त्यानंतर तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, पुढे काय झालं? पवार साहेबांची भेट झाल्यानंतर पवार साहेबांनी माननीय अध्यक्ष रजनी शेठ सरांना फोन लावलेला आणि त्यांच्यात रजनी शेठ फोन लावला होता तिकडे आणि त्यांनी एक मुलांसोबत मीटिंग ही घेतली होती. ती मीटिंग फक्त जी आज मंगळवारी होणार होती 3:30 वाजता, ती बुधवार दिनांक 3:30 वाजता होणार आहे. त्यांचे इंटरव्ह्यूचे वगैरे हे असल्यामुळे त्यांनी स्वतःहून विनंती केली की तुम्ही बुधवारी या 3:30 वाजता, आपण सर्व काही सविस्तर चर्चा करू. आणि हे राज्यसेवाच्या संदर्भात, ते राज्यसेवा पुढे टाकल्या ह्या संदर्भात. दुसरी मागणी अशी होती कंबाईन जागा वाढ. त्या संदर्भात आज मंगळवारी पवार साहेबांनी स्वतः YB चव्हाण सेंटर येथे एक मिटिंग घेतली. तिथं आज मिटिंग झालेली आहे. तिथं मुलं जाऊन पवार साहेबांना भेटले आणि तिथून ते स्वतः म्हणलेत की ह्यातून आपण सकारात्मक निर्णय घेणार आहे आणि आपण हमखास शासनाकडून जागा कंबाईनच्या वाढवून घेऊ. आणि ते स्वतः सीएम साहेबांशी फोनवरती बोलणार आहेत. कोणाचं सीएम साहेबांशी बोलणार आहे? पवार साहेब सीएम साहेबांशी फोन करून बोलणार आहेत असं त्यांनी हे केलेलं आहे. आणि उद्या जी राज्यसेवेची रजनी शेठ सरांसोबत जी ही होणार आहे, त्यानंतर सुद्धा मुलं पवार साहेबांना भेटायला जाणार आहे. तर ह्या 2 मागण्या होत्या. बैठक झाल्याच्या नंतर उद्या एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांची भेट झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांची, त्यानंतर परत एकदा तुम्ही शरद पवार यांच्याशी भेटणार आहात. त्यानंतर सुद्धा एक पवार साहेबांसोबत मुलं भेटणार आहे. तुम्ही एक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करणार होता, त्या संदर्भामध्ये काय झालं? ती एक महत्वाची आहे. ही आहे उद्या 16 एप्रिल सकाळी जे पुणे कलेक्टर ऑफिस समोर आपण आंदोलन बसणार आहे सकाळी 9 वाजता रितसर परवानगीने. आणि सर्व आता 2 मागण्यासाठी आपण आंदोलन करतोय: राज्यसेवा पुढे ढकला आणि कंबाईन जागा वाढ. आणि जोपर्यंत या 2 मागण्या पूर्ण होत नाहीत आणि ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत कुणीही उठणार नाही. सर्व मुलं एमपीएससीचे ते राज्यसेवा कंबाईन वगैरे असं काही नाही, एमपीएससीची सर्व मुलं ऑफिशियल नोटिफिकेशन येईपर्यंत कुणी उठणार नाही. उद्या 9 वाजता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार आहात, परवानगी मिळाली आहे का तुम्हाला? परवानगी मिळालेली आहे. त्या परवानगीसाठी मुलांनी खूप हे केलेलं आहे, त्रास दिलेला आहे मुलांना सुद्धा. काही लोकांना असं होतं की हे आंदोलन होऊच नाही असं वाटत होतं. त्या लोकांनी स्वतःहून एंड टायमाला परवानगी नाकारली होती. जे आंदोलन आज होणार होतं त्याची एंड टायमाला परवानगी पोलिसांनी नाकारली. उद्या आंदोलन 9 वाजता सकाळी सुरू होणार. उद्या आंदोलन सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे आणि सर्व हे केलेले आहे, सुविधा वगैरे दिलेल्या आहेत. तिथं आता सध्या तिथं मुलं सर्व जागेची पाहणी वगैरे करायला गेलेले आहेत. आज दुपारी आंदोलन कसं असावं सगळं तयारी, त्याचं नियोजन केलेलं आहे, पूर्ण नियोजन केलेलं आहे अगदी. त्यामुळं एकदम व्यवस्थित अगदी होणार. आणि विशेष म्हणजे हे आंदोलन स्वतः विद्यार्थी करत आहे ना. आम्ही स्वतः कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही, आम्ही स्वतः मेनचे विद्यार्थी आहेत, इंटरव्ह्यू दिलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे आम्ही काही राजकीय पक्षाचे नाहीये. त्यामुळे स्वतः विद्यार्थी यात उतरलेले आहेत. यस. काय वाटतं या बाबतीमध्ये? एमपीएससी ची जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे ती पुढे जाईल असं वाटतंय का? नोटिफिकेशन येईल असं वाटतं? सर, या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छितो की उद्या आपल्याला ठीक 10 वाजता कलेक्टर ऑफिस इथे रितसर परवानगी घेतलेली आहे आणि ते लढा जे आपल्याला आहे ते राज्यसेवा पूर्व आपली मुख्य परीक्षा आहे जी 45 दिवस पुढे जावी आणि जे कंबाईन जे जागा आहेत ते आपल्याला शुद्धीपत्रक जे पहिल्यांदा आलं होतं त्याच्यापेक्षा कमी नवीन जागाचं जे शुद्धीपत्रक आले ते आपल्या ज्या होत्या ऍक्च्युअल मध्ये जागा त्या पुढे घालण्यासाठी उद्या हे आपलं आंदोलन आहे. उद्याचं आंदोलन आपल्याला सक्सेस झाल्याशिवाय, नोटिफिकेशन आल्याशिवाय आपल्याला हटायचंच नाही. आणि आपण जे आंदोलन करतोय ते शासनाची परवानगी घेऊनच करतोय, म्हणजे कुठलीही अशी रितसर आपल्याकडे कॉपी आहे त्याची प्रत आणि त्याच्यानुसार उद्या 10 वाजता त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे.
तर आपण कलेक्टर ऑफिसला जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथं आपण जमा व्हायचा आहे आणि ते आंदोलन नोटिफिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तिथून एकही मुलगा हलणार नाही. हे आमच्या आंदोलनाची दिशा आहे आणि उद्या आमचं आंदोलन हे केल्याशिवाय आम्ही कुठेही उद्या हलणार नाही. नोटिफिकेशन हेच आमचे एक अंतिम ध्येय असणार आहे. तर आम्हाला ही आहे आशा की उद्या नोटिफिकेशन येईलच. आम्ही त्याच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत आणि सगळे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे हे आंदोलनात सहभागी झालेत. कोणतीही राजकीय आमच्यावर दबाव नाही किंवा आम्ही कुठल्या प्रेरणेतून इथं आलेलो नाही. स्वतः हे आमच्यावर अन्याय झालेला आहे. ते अन्यायातून हे पोरं उभा टाकले आहेत. म्हणजे कोणत्याही प्रेरणेतून क्लासेसवाले किंवा राजकीय पुढारी यांच्या प्रेरणेतून न होता हे स्वतः विद्यार्थ्यांवर जेव्हा अन्याय झालाय तेव्हा हे विद्यार्थी या आंदोलनासाठी आलेले आहेत. स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी आंदोलनात आले असं हा सर, आता त्या दिवशी जे आम्ही बसलो होतो त्यानंतर आम्हाला पोलिसांनी उचललेलं. त्यानंतर बघा स्वतः व्हिडिओ आहे, मुलींनी स्वतः चालत मोर्चा काढला आणि त्या मागं मुलं आहे. म्हणजे मुलींनी जर हे आंदोलन उतरलं तर हे आंदोलन सक्सेस होणार आहे. मी मुलींना सगळ्यांना आवाहन करतो, तुम्ही आल्याशिवाय हे आंदोलन सक्सेस होणार नाही. तुमचा पाठिंबा खूप गरजेचा आहे आणि तुमची उपस्थिती गरजेची आहे. त्या मुलींच्या मुळे त्या दिवशी मोर्चा निघाला. अक्षरशः परवानगीला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मुली मॅडम सोबत असतील त्यांच्यासोबत अक्षरशः रडतायत, आम्हाला परवानगी द्या, आमची किती गरज आहे हे सांगतायत. सर्व मुलींना हे आंदोलन उतरावं लागणार आहे, तेव्हा हे आंदोलन सक्सेस होणार आणि सक्सेस होणारच, त्याशिवाय आपण उठणार नाही. दादा आपण बघतो की सातत्याने एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा वाढीसाठी आंदोलन करावं लागतं. अर्थातच आम्ही आमच्या मागण्यात शासनाकडं ॲज अ नागरिक म्हणून सिटीजन म्हणून पोहोचवतो आणि बऱ्याच वेळेस त्याची दखल घेतली जात नाही. मग आम्हाला लोकशाही मार्गाने उतरावं लागतं. तशी आंदोलन करण्याची किंवा कोणाला वेटीस धरण्याची कुठल्याच विद्यार्थ्याची, इव्हन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याची इच्छा असणार नाही. मात्र त्या नेहमी तांत्रिक अडचणी येतात आयोगाकडनं, काही विद्यार्थ्यांना काय, त्यामुळे ह्या गोष्टी करणं भाग होतं सर. अशी इच्छा नसताना सुद्धा मागण्यासाठी, रास्त मागण्यासाठी आम्ही गांधीवादी लोकशाही तत्वानं आंदोलनासाठी उभारत आहोत. म्हणजे एमपीएससी आयोगाची तांत्रिक चूक आहे, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आणि हे सातत्यानं घडतं. टेक्निकल एरर्स येत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की 15-15 दिवस हे एरर चालू राहतात. त्यामुळे आमचा प्रिपरेशनचा जो काळ आहे त्याच्यातच कुठंतरी बुमरँग होऊन जातं. त्यामुळे आम्हाला मानसिक म्हणजे दृष्ट्या आम्हाला प्रिपरेशनला पूर्ण वेळ भेटत नाही. आमची एवढीच मागणी की पूर्ण वेळ आम्हाला असाही आमचा राज्यसेवेसाठी शेवटचा अटेम्प्ट आहे आणि ह्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बदलणार आहे. आमची पण शेवटची संधी आहे, तर आम्हाला पूर्ण वेळ अभ्यासासाठी मिळावा. आम्ही म्हणून 45 दिवसांचं आयोगाला आवाहन करत आहोत मागणी वेळ देण्याचं. म्हणजे आता यापुढे जोपर्यंत नोटिफिकेशन निघणार नाही तोपर्यंत तुम्ही मागे हटणार नाही, आता जे आंदोलन करताय. म्हणजे तसंच आहे ना, मागे हटून कसं चालेल, नाही तर ते होणारच नाही. आमचे 7-8 वर्ष आम्ही अभ्यास केलाय. माझी वैयक्तिकरित्या 4थी मेन्स आहे, तर हे फार म्हणजे संवेदनशील आहे. आयोगाने संवेदनशील त्याचा जाणून घ्यावा आणि मागणी पूर्ण करावी लवकरात. खरं तर आपण बघतोय की एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, राज्यसेवेचे मुख्य परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर कंबाईनची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की कंबाईनच्या जागा वाढवाव्यात. त्याचबरोबर एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 45 दिवसानं पुढे ढकलावी. या संदर्भामध्ये उद्या विद्यार्थ्यांची जी आहे एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांसोबत दुपारी 3:30 वाजता बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी 10 वाजता विद्यार्थ्यांचं आंदोलन सुद्धा होणार आहे. जोपर्यंत परीक्षा पुढे ढकलली याचं नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.